कल्याण अहमदनगर महामार्गावरील गायमुखवाडी गावाजवळ नगरच्या डॉन बॉस्को स्कूल बसची आणि कांद्यानं भरलेल्या पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि यात भीषण अपघात झालाय, ज्यात तिघांचा मृत्यू झालाय. अहमदनगर इथल्या डॉन बॉस्को स्कूल शैक्षणिक सहल घेऊन ही बस चालली होती आणि बसमध्ये 40 विद्यार्थी होते. काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना आळेफाटा इथल्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर टोल नाक्याच्या अगोदर 17 किलोमीटरपर्यंत ओव्हरहेड ग्रँटरिज बसवण्याचं काम हाती घेतलंय आणि त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 पर्यंत बंद असणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा राज्याला बंधनकारक असतो, त्यामुळे डान्स बार संबंधी जो काही निर्णय कोर्टानं दिलाय त्याची पूर्तता करणं हे माझ्या विभागाचं काम आहे, असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. राज्य सरकार पुन्हा एकदा डान्स बार संबंधी न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडलंय. या निर्णयामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांची चिंता वाटते, असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या चौकटीतच राहून डान्स बारमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी सरकार आवश्यक ती खबरदारी घेईल, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल बालबालांनी आनंद व्यक्त केलाय. मेहनत करून आम्ही 2 पैसे कमवतो, आम्ही अश्लीलता पसरवणार नाही, असंही त्या म्हणतात. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नसून दुसऱ्या राज्यांवरील तपासांवर अवलंबून राहणं लाजिरवाणं असल्याचं मुंबई हायकोर्टानं सीबीआयला खडसावलंय. आम्हाला सर्व कामगारांचा प्रश्न सुटावा असं वाटत होतं, मात्र शशांकराव संप ताणत होते आणि म्हणून आम्ही पाठिंबा काढून घेतला, असं वक्तव्य केलंय शिवसेनेच्या अनिल परब यांनी. मुंबईत यासंबंधी आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी कृष्णकुंजवरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. आता तुम्ही कोणापुढे झुकू नका, असं राज यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना म्हटलंय. लोकसभा मतदारसंघात भाजपची तयारी सुरू असून युती झाल्यास मित्रपक्षाला जागा सोडणार आहे, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचा आढावा घेताना ते बोलत होते. भाजप शिवसेना युती संदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही. युतीसाठी भाजप तयार आहे, मात्र शिवसेना इच्छुक नाही, असं भाजपकडून पसरवलं जातंय, असा आरोप शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळांनी केला. जनतेला आश्वासन द्यायची आणि सत्तेत आल्यावर त्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही, हेच मोदी राज्य असल्याची टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. बारामतीत आयोजित एका कामगार मेळाव्यात ते बोलत होते. बहुजनांना जनावरांसारखी वागणूक देणारी मनुस्मृती आम्हाला मान्य नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले. तसंच धोक्यात असलेलं संविधान वाचवलं पाहिजे, असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. नाशिकच्या निर्धार सभेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. स्मारकांचं काम होऊ नये ही सरकारची इच्छा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केलाय. औरंगाबाद लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. मात्र औरंगाबाद काँग्रेसनं आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात 19 आणि 20 जानेवारीला अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. स्वाईन फ्लू झाल्यानं पक्षाध्यक्ष अमित शहा येणार की नाही याबाबत साशंकता आहे. एअर इंडियाची इमारत राज्य सरकार खरेदी करण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. जेएनपीटीनं ही इमारत खरेदीसाठी नकार दिल्यानंतर राज्य सरकारनं ही इमारत खरेदी करण्याची तयारी दाखवली. या व्यवहाराला एकूण 1400 कोटी रुपयांपर्यंतचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. पालिकेच्या रुग्णालयात गोरगरिबांना विविध आजारांवरील तब्बल 139 प्रकारच्या रक्त चाचण्या आता मोफत करून मिळणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. पुण्यातील साखर आयुक्तालयामध्ये माजलगाव तालुक्यातील 3 साखर कारखान्यांनी एफआरपी न दिल्यानं शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. मागील 3 दिवस शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे. अहमदनगरमध्ये चारा छावण्या सुरू करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले. नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला. पालघर जिल्ह्यात ओबीसी समाजाची पुन्हा जनगणना व्हावी, जिल्ह्यातील राजकीय आरक्षण फिरतं करण्यात यावं यासह अनेक मागण्यांसाठी ओबीसी समाजाकडून पालघर तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं.
एमएमआरडीएनं सूर्या नदीचं पाणी आरक्षित केल्याविरोधात मनोर पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढण्यात आला. शेतीचं नुकसान झाल्यामुळे एमएमआरडीए विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. भाजप सरकारच्या फसव्या घोषणा आणि पुढाऱ्यांच्या बेताल वक्तव्याविरोधात पैठण तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेनं चक्वा आंदोलन केलं. भाजप सरकारनं वेळोवेळी केलेल्या फसव्या घोषणा तसंच विविध मुद्द्यांवर भाजप मंत्री, खासदार आणि आमदारांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी निषेध केला. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं याकरता कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. या संदर्भात प्रांताधिकारी समीर शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. नाणार प्रकल्पानंतर शिवसेनेनं कोकणातील आणखी एका मोठ्या प्रकल्पाला विरोध केलाय. राजापूर तालुक्यातल्या आंबोळगड इथल्या आयलॉग पोर्ट्स या 135 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला विरोध होतोय. पुण्याच्या पाणी कपाती विरोधात मनसेनं खडक वासला अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाची पाण्याच्या पाईपची तोडफोड केली. मनसेच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांनी मंगळवारी पेठेतील सिंचन भवनात घुसून सुद्धा तोडफोड केली. पुण्यात कोणत्याही प्रकारची पाणी कपात नाहीये आणि या संदर्भात महापौर आणि पालकमंत्र्यांशी चर्चा केली आहे, अशी माहिती गिरीश महाजनांनी दिली आहे. कोपर्डी प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याआधी तिन्ही आरोपींनी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केडीएमटी चालक वसंत हनुमंत शिंगोटे यांना रस्त्यात हार्ट अटॅक आला. त्यांना रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आलं, पण रस्त्यात वाहतूक कोंडी इतकी होती की रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. वाशिम इथल्या शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या महिला गृहपालचा पती रविकांत पेटकर विद्यार्थिनींचा विनयभंग त्यानं केल्याचा प्रकार समोर आलाय. अत्याचार झालेल्या मुलीनं तक्रार दाखल केली असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करतायत. विरारमध्ये कण्हेर पोलीस चौकीत गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागली आहे. ही आग कशी लागली असं कारण सध्या अस्पष्ट आहे. या आगीत 100हून अधिक वाहनं जळून खाक आहेत. पुण्यात खंडणीसाठी निखिल आंग्रोळकर या 10वीच्या विद्यार्थ्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी विनय सिंग राजपूत आणि ऋषिकेश पोळच्या मुसक्या आवळल्यात. नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर गुंडांनी रिव्हॉल्व्हर रोखत हल्ला केला. बनावट विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करताना ही घटना घडली आहे. हल्ल्याप्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर शहरात रमाबाई नगर भागामध्ये 2 भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. सोनू आणि गुड्डू अशी हत्या झालेल्या 2 भावांची नावं असून दोघा मृतकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाचीच आहे. उल्हासनगरच्या मराठा सेक्शन भागात एका भटक्या कुत्र्यानं हर्षदा जालगार या 7 वर्षीय मुलीचा चावा घेतलाय. तिचं तोंड आणि नाकही फाडलंय. जखमी हर्षदाला उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. सुनील आणि अर्चना सांगळे अशी मृतांची नावं आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल इथं नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना निःशुल्क साहित्य वाटप करण्यात येणार होतं, पण साहित्य वाटप न करता तसंच जाण्यास सांगितल्यामुळे कामगार संतापले आणि तणाव निर्माण झाला. धुळे जिल्हा कारागृहात बॉम्ब ठेवण्यात आल्याचं एका अज्ञात व्यक्तीनं कळवताच धुळे पथकाला घेऊन पाचारण करण्यात आलं आणि मात्र संशयास्पद काहीच न आढळल्यानं बॉम्ब शोधक पथकाला माघारी जावं लागलं. धडगाव तालुक्यातील भुषा इथं नर्मदा नदीत बोट बुडून झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समिती नेमण्यात आली. 15 दिवसात या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल. वसईच्या गिरीश गावामध्ये एका स्कूटीवरच्या महिलेचा थोडक्यात जीव वाचलाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात असलेल्या महिलेला टेम्पोची धडक बसली, त्यामुळे तिचा तोल गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. वाशिममधील श्रीमती साळुंकाबाई राऊत विद्यालय वनोजा इथल्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शालेय विद्यार्थ्यांनी श्रमदानातून एडसी गावात सिमेंटच्या पिशव्यात माती भरून बंधारा तयार केलाय. नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन हब सुरू करण्यात आलंय. या डिफेन्स हबमधून रोजगार निर्मितीच्या अनेक संधी तयार होतील असा आशावाद संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलाय. रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात शाश्वत मासेमारी, मत्स्य संवर्धन, विकास आणि त्यांची आव्हानं या विषयावरील 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे. त्याचं उद्घाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक जे.के. जैना यांच्या हस्ते झालंय. हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर इथे वीरशैव बांधवांचं आराध्य दैवत म्हणून सारंग स्वामी महाराजांना ओळखलं जातं आणि इथे अनेक वर्षांपासून दरवर्षी मकर संक्रांतीपासून यात्रा महोत्सव सुरू होतो.
सारंगस्वामी महाराज यात्रा महोत्सव मिसळच्या भाजीच्या प्रसादाचं यात विशेष महत्व आहे. यात्रेत येणारे भाविक इथं तयार केलेल्या मिसळच्या भाजीचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कृषिक या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवार यांच्यासह विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या हस्ते झालं. शेतकरी कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या सुविधांसह संधी दिली तर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवतात असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीच्या अनुपमा हिंगडे या कृषी कन्येचं कौतुक केलंय. विविध शिक्षण संस्थांना मिळणाऱ्या निधीचं गुपित उलगडताना शरद पवारांनी मार्च अखेरीस अनेक उद्योजक स्वतःहून फोन करून सहकार्य करतात, त्यांचे आभार मानले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी इंधनावर भारतीय अर्थव्यवस्था प्रगत करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान परिषदेत ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा एक अनोखा ऋणानुबंध पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. बाबासाहेब फार कमी काळ लोणावळ्यामध्ये होते, मात्र या काळातही त्यांनी सामाजिक प्रश्नांना हाताळलं असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या पदरी आश्वासनांशिवाय काहीही पडत नाहीये, त्यामुळे हे सरकार फक्त आश्वासनं देणारं सरकार आहे अशी टीका अजित पवार यांनी केली. नाशिकच्या निर्धार सभेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. 450 रुपये क्विंटल कांद्याचा उत्पादित खर्च आहे आणि शेतकऱ्यांना 50 रुपयांचा दर मिळत असेल तर शेतकऱ्यांना ते कसं परवडेल असा सवाल यावेळी शरद पवार यांनी विचारलाय. छगन भुजबळांची सुरक्षा कमी केली असं मला वाटत नसून त्यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यातल्या कापसी येथील सेंट्रल बँकेचं एटीएम चोरट्यानं फोडल्याचं समोर आलंय. या एटीएम मधील संपूर्ण रक्कम ही चोरट्यांनी लंपास केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करतायत. वैद्यकीय अभ्यासक्रमात बनावट जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांवरती प्रवेश मिळवणाऱ्या 43 विद्यार्थ्यांचं पितळ उघड पडलंय आणि या विद्यार्थ्यांना वैद्यकीय संचालनालयानं 4 कोटी 80 लाखांचा दंड ठोठावलाय. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातूनच बहिष्कृत करण्याचे कठोर आदेश देण्यात आले. वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या मोरगव्हाळ वाडीतील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. विहीर खरेदी करून सरकार पाणी देत नसल्यामुळे गावकऱ्यांनी हा रास्ता रोको केलाय. पांढरकवडा तालुक्यातल्या पाटणबोरीजवळ गोवंश तस्करी करणारा ट्रक जप्त करण्यात आला. यावेळी ट्रकमधील 50 जनावरांपैकी 3 जनावरांचा मृत्यू झाला असून इतर जनावरांना जीवदान देण्यात आलंय. आता राज्याच्या 7 शहरांमधून नव्या विमानसेवा सुरू होतील. विशेष म्हणजे बहुतांश विमानसेवा या नाशिकमधून सुरू होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद नंतर नाशिक हे शहर विमानसेवेच्या नकाशावर एक नवीन केंद्र म्हणून उदयास येत आहे. माझ्या विरोधात जाणीवपूर्वक कारस्थानं केले जात असून 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळतो आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं असा आरोप अण्णाभाऊ साठे घोटाळ्यातील मुख्य आरोपी रमेश कदम यांनी केलाय. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर होतोय. या फोटोत पंकजा मुंडे रेल्वे ट्रॅकवर उभारलेल्या दिसतायत. बीडच्या आष्टी पाडोदा मतदारसंघात 125 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी त्या दाखल झाल्या होत्या. आणि पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा गुरुवारी कोथरूड इथल्या सिटी प्राईड चित्रपटगृहामध्ये पार पडला. यावेळी पक या चित्रपटानं यावर्षीच्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर आपली मोहर उमटवली.